कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आणि वरती साहेब प्लीज प्लीज माझा हात सोडा, मी काहीच नाही केलं। तर एक पाऊल टाकशील ना तर तोंड फोडून ठेवीन तुझा। मॅडम प्लीज शांत व्हा। सर नक्की काय झालं ते आम्हाला नीट सांगा। मी सांगतो साहेब, मी आकाश सरांच्या बाजूलाच बसलो होतो ना, अजिबात हल्लो नाही मी। पण थोड्या वेळासाठी म्हणून मी वॉशरूमला गेलो आणि तिथून परत आल्यावर बघितलं तर ही बाई आकाश सरांचा ऑक्सिजन मास्क काढत होती। आणि त्यानंतर तिचा हात व्हेंटिलेटरकडे जात होता, कदाचित तो बंद करण्यासाठी। नाही 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 तो मी बघितला आणि तिला धरलं आणि आरडाओरड केला ना, म्हणून थांबली ती, नाहीतर अनर्थ झाला असता। ऐकलं तुम्ही? लकी वेळेत पोहोचला नसता तर हिने माझ्या मुलाचा जीव घेतला असता। नाही नाही साहेब, हा माणूस खोटं बोलतोय, खोटारडा माणूस आहे। ऑक्सिजन मास्क याने काढलं होतं। तुम्ही हिच्याकडे लक्ष देऊ नका। काही झालं तरी लकीवर नाव घ्यायची सवय यायची। ते काही नाही, या बाईपासून माझ्या मुलाला धोका आहे, तिला लगेच अटक करा तुम्ही। मॅडम हे सगळे काय बोलताय? आणि हिला विचारा ना आता का आली ती? आम्ही येऊ नको म्हणून सांगितलेलं असताना सुद्धा ही आली इथे का? नाही अहो, मला मी पाहिलं नाही होते, मला काळजी वाटत होते त्यांची म्हणून आले होते। मी आले नसते ना तर ह्या माणसाने खरंच खबरदार खबरदार त्याचं नाव घेशील तर मी शेवटचं सांगतेय तुला। मग तुम्ही काय अटक करून टाका ना हिला। हे बघा मॅडम, हा खूप सिरियस आरोप आहे। यांनी जर का तक्रार केली तर उद्या सकाळी तुम्हाला अटक होईल। का उद्या सकाळी का? जे काही घडले ते तुमच्या नजरेसमोर घडलंय ना, मग सकाळ व्हायची कशाला वाट बघायची? आत्ताच अटक करा ना। मॅडम जरा शांत व्हा, आम्हाला नियम पाळावे लागतात। आम्ही सूर्यास्त नंतर कोणत्याही महिलेला अटक करू शकत नाही। आम्ही जास्तीत जास्त तुमची तक्रार लिहून घेऊ शकतो, पण अटक सकाळीच होणार। पण मग सकाळपर्यंत पळून गेली ती तर? तसं नाही होणार नाही। एक लेडीज कॉन्स्टेबल यांच्यावर नजर ठेवायला असेल। आओ तुम्ही आत्ताच्या आत्ता तक्रार करा। नाही बाबा, मी खरंच सांगते, मी ती कधीच नाही हो गप्पा बाईस, तुम्ही विचार कसला करताय? हे बघा, मी माझ्या मुलाच्या बाबतीत कुठलीही रिस्क घेऊ शकत नाही। तुम्ही तक्रार लिहून घ्यायला तयार आहात ना? ओके सर, या माझ्या बरोबर। चला तर मग, हो या। ए इथे तुम्ही राहा, कुठेही जायचं नाही इथून। मधुरो प्लीज विश्वास ठेवा, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय। रानाडे, आम्ही आमच्या डोळ्याने बघितले तुमची मानलेली मुलगी आमच्या आकाशला काय केलं असतं तर तिने। मधुर, तुम्हाला खरंच असं वाटतं की वसू असं काही करेल? प्लीज तुम्ही तक्रार मागे घ्या, म्हणजे इतके निष्ठुर होऊ नका तुम्ही। वा, हे छान आहे। म्हणजे खोटारडेपणा तुम्ही करायचा, फसवणूक तुम्ही करायची, आमच्या मुलाच्या जीवावर तुम्ही उठायचं, आणि निष्ठुर कोण? आम्ही। नाही हो, असं नाहीये। शार्दूलने एक खोटं चित्र तुमच्या समोर उभं केलंय। नेहमीच खोटं वागत आलाय हा। आताही तो तुम्हाला फसवतोय। आई अगं काय बोलतेस तू? हे तू अजूनही एवढं सगळं झाल्यानंतरही या बाईला पाठीशी घालतेस? या अगं, ज्या बाईमुळे आपल्यामध्ये दुरावा निर्माण झाला, इतकी वर्ष तुम्ही माझ्याशी बोलणं टाकलं, मला माझ्या घराबाहेर काढलं, एवढं सगळं होऊन सुद्धा तुम्ही हिची बाजू घेताय। कधीतरी स्वतःच्या मुलाची दयाच आली नाही का तुम्हाला? गप्प बस।
आम्हाला माहितीये तूच केलंयस हे सगळं. वसूचं सुख तुला बघवत नव्हतं ना. विकृत आहेस तू, विकृत. हो आवाज खाली. आमच्या घरात उभे आहात तुम्ही. तुम्ही तुमच्या मुलाला वाऱ्यावर सोडलं असेल, पण तो एकटा नाहीये. त्याची ही आई आहे त्याच्या बरोबर. तेव्हा त्याच्याशी नीटच बोलायचं. जयश्रीताई, अहो मुलगा आहे माझा, तो जन्म दिलाय मी त्याला. मी जेव्हा म्हणते तो खोटं बोलतोय तेव्हा त्यात काहीतरी तथ्य असेल ना. नुसता जन्म देऊन भागत नसते हो. त्याच्यासाठी मुलांना प्रेम द्यावं लागतं, त्यांची कदर करावी लागते. आता बाहेरच्या व्यक्तीसाठी स्वतःच्या मुलाला लाथाडणाऱ्या बाईनी आई म्हणून मिरवायचं नाही. ही तरी पुढे डोकं फोडतीये. पैशाला हापापलेली माणसं ही काय लकीला प्रेम देणार? काय बोलते तुम्ही? आई बाबा बास झालं, बास. प्लीज आता तुम्ही दोघे काही नका बोलू. मी तुमचा इतका अपमान झालेला नाही सहन करू शकत. आणि आई बाबा मी तुम्हा दोघांना काही बोलूही नाही शकत. बाबा मी हात सोडते. तुम्हाला जी काही शिक्षा द्यायची आहे ना ती मला ते आम्ही खुशाल भोगायला तयार आहे. आई आणि सांगितलेलं ना बाळा खाली नाही यायचं म्हणून. कशाला आलास? तुम्ही भांडताय का? नाही रे वेड्या, आम्ही फक्त बोलतो. जा बघू, तू वर जा पटकन. हा नाही बनी, थांब. असू काही दिवस बनीला घरी घेऊन जाऊ का ग? हो आई, तेच बरं राहील. नाही, मला तुझ्यासोबत राहायचंय. बाळा बस थोड्या दिवसांचाच प्रश्न आहे. मग मी लगेच येईन तुला भेटायला. पण मी इकडे का नाही राहू शकत? मी सांगते. तुझ्या आईला लाज वाटते. तुझ्या समोर पोलीस तिला पकडून घेऊन गेले तर, म्हणून जायला सांगते ती तुला. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.